म्हणजे आपल्या घरातील माता भगिनी असतील, युवक असतील, तरुण मंडळी असतील, त्यांना प्रोत्साहन देण्याचं, त्यांना उद्योगधंदा देण्याचं किंवा अशी अनेक अगणित कामांची यादी त्यांची आपल्या समोर आहे. हे नव्याने आपल्याला इथे खरंच मला असं वाटतं की संबोधण्याची गरज नाही. त्यांच्या कामाची यादी जर मी सुरू केली तर नक्कीच त्याला अजून एक अर्धा एक तास तरी लागेल असं मला म्हणण्यास काहीच वावगं ठरणार नाही. पण गेल्या 30 वर्षात आता मी म्हणल्याप्रमाणे अर्चनाताईंनी सामाजिक क्षेत्रात अनेक प्रगतीशील अनेक प्रगल्भतेने कामं केलेली पाहतो आपण. म्हणजे अगदी बघायला गेलं तर माता भगिनी इथे जास्ती प्रमाणात उपस्थित आहेत. अगदी मी रोजच्या जीवनात माझं रोजच्या जगण्यात काहीतरी माझ्या घराबाहेर मला काहीतरी पडून बघायचंय बाबा, नवीन जग बघायचंय. याच्यासाठी मी काय करीन, माझ्या माता भगिनीसाठी काय करीन, तर त्यांना जग दाखवण्याचं काम करीन, त्यांना मी देवदर्शन घडवीन. हे काम कोण करतं, अर्चनाताई करतात. मला एखादा उद्योगधंदा करायचा, मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी सगळ्यात पहिली पायरी असते ती आत्मनिर्भरतेची. त्यांनी ती दिलीच आहे, त्याच्यात काहीच वावग नाही. पण अनेक बचत गटांच्या माध्यमातून त्यांच्या औद्योगिक क्षेत्रात मी एखादं पाऊल टाकते, त्याच्यासाठी मला काय मदत करत असतील त्या अर्चनाताई असतील. अशी अगणित कामं त्यांची आहेत. मग आता ते समाजकारण करणारी ताई नव्याने राजकारणात येते, तर तिला का म्हणून नाही आम्ही पाठिंबा द्यायचा, का म्हणून आम्ही तिला मतदान नाही करायचं. तिचं केलेलं 30 वर्षातलं समाजकारणातलं काम आपण पाहिलेलं आहे. पण ती आता नव्याने राजकारणात पदार्पण करते, तर त्याच्यासाठी मला गरज आहे तिला पाठिंबा देण्याची. या ठिकाणी आपल्या लोहारा उमरगा तालुक्याचे विकासरत्न आमदार आदरणीय ज्ञानराजजी चौगुले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतो आपण या विचारपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. अर्चनाताईंना मतदान का नाही करायचं हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सर्व सुजाण नागरिकांना पडलेला आहे. पण येणारी ही जी लोकसभेची निवडणूक आहे, ही लोकसभेची निवडणूक जगातील सर्वात महत्वाची आणि जगातली सर्वात महत्वाची आणि प्रामुख्याने मानली जाणारी निवडणूक आहे. आणि या निवडणुकीसाठी आपल्या या भागातील महिला उमेदवार आहेत, त्या म्हणजे अर्चनाताई. मग आपण गेल्या 10 वर्षाचा पूर्वीचा भारत आणि गेला आत्ताचा भारत हा जर आपण विकासशीलतेचा केलेली कामं पाहिली, या महायुतीच्या सरकारांतर्गत आपण केलेली ती कामांचा आढावा घेतला, तर मग आपल्याला कळेल की आम्ही का म्हणून अर्चनाताईंना मतदान करायचं. तुम्हाला तुमच्या लेखीला समजलेलं याचं उत्तर असं की समाजकारणात कार्यरत असणारी अर्चनाताई आता राजकारणात पदार्पण केल्यानंतर तिचा जो एका काय म्हणतात नेत्यामध्ये गुण असतात, सामाजिकतेची जाण असलेली अर्चनाताई आपली आहेत. पण विकास 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 हेच धोरण ठेवून काम करणारी अर्चनाताई आता आपल्या समोर उभी आहे. आणि आपण गेल्या 10 वर्षात मोदीजींनी केलेली कामं पाहतो. त्यांची कामं म्हणजे आम्हाला सांगा कोणतं असं एक क्षेत्र नाहीये जिथे मोदीजींनी केलेलं काम नाहीये. आता सगळ्यात बोलायला गेलं तर आजोबांपासून सुरू करू, गेल्या 60-65 वर्षांनंतरच्या आजोबांसाठी काय सुविधा केली, तर त्यांच्यासाठी त्यांनी आयुष्यमान योजना राबवली. मग आपल्या माता भगिनी आहेत, म्हणजे माता भगिनींसाठी सगळ्यात महत्वाचं सुरू होतं आपल्या पोटापासून सुरू होतं. मग तिथून सुरुवात होतं तर गॅस उज्ज्वला योजना अंतर्गत त्यांनी एकूण 10 करोड महिलांनी या उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला आहे. मग तरुणांसाठी बोलायला गेलं तर तरुणांसाठी अनेक तरुण आता उद्योगधंदा करू पाहत आहेत. या अशा युवकांना आत्मनिर्भर बनवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. पण ही युवक काय म्हणतात, मी एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिली पायरी चढण्यासाठी मला गरज असते ते आर्थिक पाठबळ. मग ते आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. या अशा अनेक अगणित योजना आहेत. अनेकांना लहान मुलगी जन्माला येते तर त्या बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेअंतर्गत लेक लाडकी ही योजना राबवून माझ्या या लहान मुलीला चिमुकलीला 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करण्याचं काम हे मोदीजींनी केलंय आपल्या शेतकरी वर्गासाठी. अशा एकूण त्यांच्या योजनांचा आढावा घेत गेलो, त्यांच्या योजनांचा मी यादी सांगत गेले तर मी ठोकता आकडा सांगते, एकूण 720 पेक्षा जास्त या केंद्र सरकारकडून योजना राबवल्या जातात का, तर नाही, त्यांचा वेळोवेळी पाठपुरावा केला जातो. म्हणून अशा या महायुतीच्या पंतप्रधानांना आता येणाऱ्या काळात महासत्ता येणार हे निश्चितच आहे. मग महासत्ता येणार असेल तर आपल्या या त्यांच्या विचारांची, त्यांच्या विचारधोरणांना घेऊन चालणारी ताई आपल्याला या भागातील अधिकृत उमेदवार आहे. मग माझं काम काय बरं, जे मोदीजींनी स्वप्न पाहिलेलं आहे, भारताला नाही बट भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे, जगाच्या पातळीवर भारताला ग्लोबल हब बनवण्याचे जे त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे, त्या स्वप्नपूर्तीसाठी माझं काम काय बनतं, तर त्यांना पाठबळ देण्याचं काम बनतं. म्हणून पाठबळ कसं देऊ शकते,
तर मी पाठबळ देणार जे त्यांची महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत अर्चनाताई म्हणण्यापेक्षा अर्चना माई असं मी संबोधित करेन, तर त्यांना मतदान करू. नक्कीच येणाऱ्या काळात ही महासत्ता येणार आहे, म्हणून त्यांच्यासारखा विचारधारणा, त्यांच्यासारखी विकासशीलता ठेवून काम करणारा उमेदवार आपल्याला, महिला उमेदवार आपल्याला लाभलेला आहे. आणि नक्कीच अर्चनाताई जर केंद्रात निवडून आल्या तर भरघोस प्रमाणात निधी खेचून आणतील, हे निश्चितच आहे. आणि ना की आधीच्या खासदारांसारखा आलेला आयता निधी केंद्रात वापस पाठवून देईल. म्हणून आपण एक सुजाण नागरिक बनून विचार केला पाहिजे, विकास धोरण समोर ठेवलं पाहिजे. विकास 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 हेच धोरण ठेवून काम करणाऱ्या आपल्या अर्चनाताई. आणि नक्कीच अर्चनाताई, तुम्ही जरी चेहरा असला तरी आपल्या भागातील सर्व आमदार, माजी खासदार, सर्व विकासशील ते प्रगतीचे कामं करणारी नेते मंडळी आहेत, ते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत. म्हणून तुमचं, आमच्या सामान्यांचं काम बनतं की आपण अर्चनाताईंना मतदान करून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं, इतकीच मी अपेक्षा करते आणि माझं बोलणं थांबवते. धन्यवाद.